Good morning, students. I am Jadhav PL from Swami Ramananda Bharati Junior College, Taska. In last lecture, we have started new point, that is types of electrochemical cell. And in this types of electrochemical cell, in last lecture we have completed electrolytic cell. Next point is galvanic or voltaic cell. So we know that in electrolytic cell there is conversion of electrical energy into chemical energy. That means non-spontaneous chemical reactions are carried out by supplying external electrical energy. In second type, that means in voltaic cell, spontaneous reactions are carried out in a cell and that generate electrical energy. That means in voltaic cell there is conversion of chemical energy into electrical energy. आता इथं आपण बघितलं की voltaic सेल जो आहे त्यामध्ये नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स घडून येतात आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. पण आपल्याला माहिती आहे की केमिकल रिॲक्शन्स ज्या इलेक्ट्रोलायटिक सेल किंवा इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये होतात त्या कुठल्या टाईपच्या असतात? रेडॉक्स रिॲक्शन्स. आता ह्या रेडॉक्स रिॲक्शन्स आहेत म्हणजेच काय, तर यामध्ये दोन रिॲक्शन्स आहेत. कोणती? ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. त्यामुळे हा जो गॅल्व्हॅनिक सेल आहे या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये दोन हाफ सेल्स असतात. समजा हा पहिला हाफ सेल आहे आणि या हाफ सेल म्हणजे काय, तर यामध्ये एक मेटल स्ट्रीप असते. दॅट मेटल स्ट्रीप इज इमर्स्ड. ही मेटल स्ट्रीप आहे. And this metal strip is immersed in solution of its own ion of known concentration. बघा आता हा झाला हाफ सेल. सायमल्टेनियसली तुम्हाला डेफिनेशन पण समजली की हा जो गॅल्व्हॅनिक सेल आहे यामध्ये दोन हाफ सेल्स असतात. एका हाफ सेलमध्ये ऑक्सिडेशन होतं, दुसऱ्या हाफ सेलमध्ये रिडक्शन होतं. आता हा जो एक हाफ सेल आहे या हाफ सेलमध्ये नेमकं काय असतं, तर त्यामध्ये एक मेटल स्ट्रीप असते दॅट इज इमर्स्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन. म्हणजे काय, तर समजा इथं मी घेतलं हे वेसल आहे, यामध्ये मी मेटल स्ट्रीप इमर्स केली. ही समजा झिंकची आहे, तर या सोल्युशन कुठलं असणार, त्याच्या आयनचं असणार Zn+2 आयन. सोल्युशन कंटेनिंग Zn+2 आयन आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल इट इज 1 मोलर. म्हणजे galvanic cell consists of two half cells. In one half cell there is oxidation takes place. In other half cell there is reduction takes place. And these two total reaction is redox reaction. And so that here these two metal strips that are connected externally through voltmeter. हे जे इलेक्ट्रोड्स आहेत, मेटल स्ट्रिप्स म्हणजेच काय, इलेक्ट्रोड्स म्हणजे काय, these are the surfaces on which oxidation or reduction takes place. आता इथून काय होतं, तर there is flow of electron from one electrode to other electrode takes place by this conducting wire. ही जी कंडक्टिंग वायर आहे याच्या थ्रू काय केलं जाईल, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होईल. आता दुसरं आपल्याला बघायचं की हे जे दोन हाफ सेल्स आहेत हे एकमेकापासून लांब आहे. इथं आपण इलेक्ट्रोड जोडले, पण हे सोल्युशन्स कशी जोडायची, हे दोन हाफ सेल्स कसे जोडायचे, तर त्यासाठी इथं आपल्याला एक ब्रिज वापरावा लागतो. दिस टू हाफ सेल्स आर कनेक्टेड बाय ब्रिज. जो जोडतो त्याला आपण काय म्हणतो, ब्रिज म्हणतो. त्यामुळे हा ब्रिज आहे
जो काय करतोय ह्या दोन सोल्युशनला जोडतोय. हा जो ब्रिज आहे याला म्हटलं जातं सॉल्ट ब्रिज. हा काय आहे सॉल्ट ब्रिज आहे. दॅट मीन्स दिस टू हाफ सेल्स आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. आता आपण पहिला पॉईंट यामधला जो बघणार आहे हा बघणार आहे की व्हॉट इज सॉल्ट ब्रिज. आता जो सॉल्ट ब्रिज आहे इथं आपल्याला दिसतंय की हे सॉल्ट ब्रिज म्हणजे काय, तर इट इज यू शेप्ड ग्लास ट्यूब. ही कशी असते, यू शेप्ड ग्लास ट्यूब असते. दिस ग्लास ट्यूब इज it is filled with solution of न्यूट्रल सॉल्ट. याच्यामध्ये काय केलं जातं तर सोल्युशन भरलं जातं कोणाचं, न्यूट्रल सॉल्ट लाईक सॅच्युरेटेड KCl किंवा NH4NO3. म्हणजे पहिल्यांदा आपण एक यू शेप्ड ग्लास ट्यूब घेतली, त्यामध्ये काय घेतलं तर सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ KCl किंवा अमोनियम नायट्रेट प्लस अगार. 5% अगार सोल्युशन इथं वापरलं जातं. म्हणजेच इथं आपण काय केलं तर सोल्युशन ऑफ न्यूट्रल सॉल्ट लाईक KCl, सॅच्युरेटेड KCl और अमोनियम नायट्रेट NH4NO3 इन 5% अगार. आता हे आपण यामध्ये ॲड केलं. आता बघा पुन्हा एकदा सांगते की हा सॉल्ट ब्रिज कसा कन्स्ट्रक्ट करायचा. तर पहिल्यांदा एक ट्यूब घ्यायची ज्यामध्ये हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ न्यूट्रल सॉल्ट घ्यायचं. मग ते KCl असेल किंवा अमोनियम नायट्रेट असेल. हे सॉल्ट सोल्युशन त्यामध्ये ॲड करायचं. आता अगार जो आहे हा जेल फॉर्ममध्ये असतो, त्यामुळे जेव्हा त्याचं सॉलिडिफिकेशन होईल, कूल होईल, तेव्हा तो सॉलिडिफाय होईल, जेली तयार होईल. सेमी सॉलिड तयार झाले की ते सहजासहजी ट्यूबमधून खाली पडणार नाही. त्यानंतर याचे जे एंड्स आहेत, दिस एंड्स आर सील्ड बाय ग्लास वूल. त्याच्या टोकाला काय लावलं जातं, ग्लास वूलचे प्लग लावले जातात, त्यामुळे हे सोल्युशन खाली पडणार नाही. आता इथं KCl किंवा अमोनियम नायट्रेट NH4NO3 काय घ्यायचं तर जनरली आपण जे न्यूट्रल सॉल्ट घेणार आहे त्याचे आयन्स जे आहेत हे आयन्स सोल्युशन मधल्या आयन्सशी कंबाईन नाही झाले पाहिजेत. द सोल्युशन्स ऑफ द आयन्स ऑफ द सॉल्ट ब्रिज इलेक्ट्रोलाइट that are not combined with, not react with the ions of electrodes or electrolytic solution. आता ह्या पद्धतीने आपण सॉल्ट ब्रिज तयार केला. आता हा जो सॉल्ट ब्रिज आहे पुन्हा एकदा सांगते, याच्यावर महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज सॉल्ट ब्रिज अँड त्याची डायग्राम काढून तुम्ही एक्सप्लेन करायचं की सॉल्ट ब्रिज सोपं आहे. इट इज यू शेप्ड ग्लास ट्यूब कंटेनिंग सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ KCl और NH4NO3 इन 5% अगार. आता आपल्याला दुसरा पॉईंट याचा महत्त्वाचा बघायचा आहे, हा आहे युजेस. सॉल्ट ब्रिजचे युजेस काय, कुठं यूज केला जातो हा, तर आता आपण बघितलं की हा काय करतोय, दोन हाफ सेलला जोडतोय. म्हणजेच काय, याचं पहिलं फंक्शन काय येणार, टू कनेक्ट टू हाफ सेल्स. दोन हाफ सेल्स जे आहेत त्यांना कनेक्ट करण्याचं काम कोण करतं, सॉल्ट ब्रिज करतं. सेकंड पॉइंट काय, आता हे दोन हाफ सेल्स आपण जोडले, पण हे दोन हाफ सेल्स कसे आहेत, एकमेकापासून लांब आहेत, सेपरेट आहेत, त्यामुळे यांचे सोल्युशन मिक्स होतील का, होणार नाही. दॅट मीन्स इट अवॉइड्स मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स.
अवॉइड मिक्सिंग ऑफ द टू इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजे ह्या दोन हाफ सेल्स आहेत यामधले जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत यांचं मिक्सिंग इथं अवॉइड केलं जातं सॉल्ट ब्रिज वापरल्यामुळे. आणि तिसरा पॉईंट आहे इट मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ आयन्स. मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ आयन्स बाय पॅसेज ऑफ द आयन्स थ्रू इट. म्हणजे जे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आयन्स एक्सेस होतील इथं काय होणार आहे, ट्रान्सफर ऑफ आयन्स होणार आहे आणि त्यामुळं सोल्युशनची जी न्यूट्रलिटी आहे ही मेंटेन करण्याचं काम कोण करतं, सॉल्ट ब्रिज करतं. ओके, तर आपण पहिला पॉईंट इथं कव्हर केला सॉल्ट ब्रिज. आता दुसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की हाऊ टू रिप्रेझेंट द सेल. आता पहिल्यांदा रिवाइज करते की सॉल्ट ब्रिजचे युजेस काय आहे. इट कनेक्ट टू हाफ सेल्स. सेकंड, it avoid mixing of two electrolytic solutions from two half cells. And third, it maintain the electrical neutrality of ions by passage of the ions. आता पुढचा जो पॉईंट आहे फार महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग आणि तेवढाच सोपा असणारा हा पॉईंट आहे, दॅट इज रिप्रेझेंटेशन ऑफ सेल. त्याला नोटेशन पण म्हटलं जातं, नोटेशन ऑफ द सेल. म्हणजे आता आपण म्हणतो की गाणी जी असतात ते एवढी मोठी गाणी लक्षात ठेवतात, त्याचं गाण्याचं नोटेशन असतं आणि हे नोटेशन लक्षात ठेवून सगळं गाणं कशा पद्धतीनं कुठं चढ उतार करायचे वगैरे हे सगळं तो गायक गात असतो. तसं आपल्याला आता हा सेल आहे, आता हा एवढा मोठा आहे, प्रत्येक वेळी हे एवढं सगळं समजा हा एक सेल आहे, यामध्ये काय घेतले आपण तर झिंक सल्फेट घेतलं, हा झिंक रॉड घेतला, इकडं काय घेतलं मी समजा ही मेटल स्ट्रीप जी आहे ही कॉपरची आहे आणि इथं मी घेतलं कॉपर सल्फेट 1 मोलार. आता प्रत्येक वेळेस सेल लिहिताना हे सगळं लिहित बसायचं का नाही, तर एका लाईनमध्ये आपल्याला हा सेल लिहिता आला पाहिजे आणि त्या एका लाईनवरून आपल्याला सगळी माहिती कळते की त्यामध्ये इलेक्ट्रोड्स कोण आहेत, इलेक्ट्रोलाइट कोण आहे, ॲनोड कोण आहे, कॅथोड कोण आहे, कशा पद्धतीनं त्याचा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होतो, ही सगळी माहिती आपल्याला एका लाईन्समध्ये एका नोटेशनमध्ये मिळते. त्याला म्हटलं जातं रिप्रेझेंटेशन ऑफ सेल. आणि परीक्षेत याच्यावरती प्रश्न येतो तुम्हाला, रिप्रेझेंट द सेल फ्रॉम फॉलोइंग केमिकल रिॲक्शन्स, किंवा सेल रिप्रेझेंटेशन दिलेलं असतं त्यावरून तुम्हाला खाली केमिकल रिॲक्शन्स लिहायचे असतात. तर दोन्ही पद्धतीने याच्यावर प्रश्न येतो. कन्स्ट्रक्ट द सेल असाही प्रश्न येतो, किंवा तुम्हाला सेल दिलेला असतो आणि त्यावरून त्याचं सेल रिप्रेझेंटेशन लिहा अशा टाईपचा प्रश्न असतो. फार सोपा पॉईंट आहे हा, फक्त नीट समजून घ्या. आता सेलमध्ये काय असतं तर पहिल्यांदा आपण स्टार्ट कुठून केला तर मेटल स्ट्रीप डिप्ड इन इलेक्ट्रोलाइट, म्हणजे सुरुवातच कोणापासून होते, इलेक्ट्रोड पासून. त्यामुळे सुरुवातीला काय लिहायचं, इलेक्ट्रोड लिहायचं. इलेक्ट्रोड्स आर रिटन ॲट द एंड ऑफ सेल. आता 2 इलेक्ट्रोड्स आहेत त्यामुळे या टोकाला एक लिहायचं, त्या टोकाला एक लिहायचं. पण नेमका लेफ्टला कुठला लिहायचा आणि राईटला कुठला लिहायचा, तर त्याच्यासाठी नियम आहे की जिथं ऑक्सिडेशन होतं म्हणजेच जो ॲनोड आहे हा कुठं लिहायचा, लेफ्टला लिहायचा, आणि जो कॅथोड आहे हा राईटला लिहायचा. Anode is written to extreme left hand side and cathode is written to extreme right hand side. आता इथं हा जो सेल आहे यामध्ये तुम्हाला 11वी मध्ये डॅनियल सेल झालेला आहे, तर हा डॅनियल सेल आहे. मग यामध्ये जो इलेक्ट्रोड आहे झिंक, इथं ऑक्सिडेशन होतं आणि कॉपर जो आहे इथं काय होतं, रिडक्शन होतं. त्यामुळे पहिल्यांदा मी काय लिहिलं, झिंक लिहिला इकडं, कारण इथं काय होतंय, हा ॲनोड आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. हा कुठल्या स्टेटमध्ये, त्याच्या फिजिकल स्टेट लेक्चर सॉलिड. तसं दुसरा इलेक्ट्रोड कुठला आहे, दुसऱ्या टोकाला लिहायचा, कॉपर. हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे जिथं रिडक्शन होतं,
हा सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये. जनरली इलेक्ट्रोड हे सॉलिड स्टेटमध्ये असते. मग ती मेटल इलेक्ट्रोड असेल किंवा इनर्ट असेल ग्राफाईट वगैरे, तर हा इलेक्ट्रोड टोकाला लिहायचा. आता त्यानंतर काय करायचं, तर इलेक्ट्रोड लिहून झाला आपला. आता इलेक्ट्रोड नंतर काय येणार, सोल्युशन येणार. आधी सिंपल टू कॉम्प्लेक्स घेऊ आपण. इलेक्ट्रोड कशात डीप केला आपण, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमध्ये. आता हे जे सोल्युशन आहे, हे सोल्युशन बरोबर सेंटरला आलं पाहिजे, मध्ये आलं पाहिजे. म्हणजे समजा झिंक कोणामध्ये डीप आहे, तर झिंक सल्फेट. आता हा सोल्युशनमध्ये ॲक्टिव्हस फॉर्ममध्ये, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1 मोलार. हे कंसात लिहायचं. तसं कॉपर कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, CuSO4 1 मोलार. आता ॲक्वेस नाही लिहिलं तरी चालतं, तुम्ही 1 मोलार लिहिलं, याचा अर्थ हे सोल्युशन आहे. त्यामुळे Zn कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, झिंक सल्फेटच्या. कॉपर कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, कॉपर सल्फेटच्या. म्हणजे जे सेकंड पहिला रूल काय आहे, तर इलेक्ट्रोड्स कुठे लिहायचे, ॲट द एंड लिहायचे. ॲनोड हा एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईडला, कॅथोड हा एक्स्ट्रीम राईट हँड साईडला. दुसरा रूल काय, तर तुम्ही हे इलेक्ट्रोड लिहिल्यानंतर इलेक्ट्रोलाइट्स लिहायचे. आणि हे इलेक्ट्रोलाइट्स कुठे लिहायचे, तर बरोबर मिडल पार्टमध्ये आले पाहिजे. आता आपण हे लिहिले, जेव्हा आपण इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट लिहितो तेव्हा त्याच्या फिजिकल कंडिशन्स लिहिणं गरजेचं आहे, फिजिकल स्टेट्स लिहिल्या पाहिजे. दुसरं, जेव्हा आपण ॲक्वेस सोल्युशन लिहितो, इलेक्ट्रोलाइट लिहितो, तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन तिथं लिहिणं गरजेचं आहे. आता कधी कधी काय होतं, तर तो इलेक्ट्रोलाइटमध्ये सोल्युशन असेल असं नाही, कधी कधी तो गॅसेस फॉर्ममध्ये असतो किंवा गॅसेस किंवा एखादं अनडिझॉल्व सॉल्टच्या स्वरूपामध्ये असतो. तर आपला तिसरा जो रूल आहे हा, जर एखादं गॅस असेल किंवा अनडिझॉल्व सॉल्ट असेल तर ते नेहमी इलेक्ट्रोडच्या शेजारी लिहायचं. म्हणजे आता बघा, समजा मी इथं म्हटलं की प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे, हा इनर्ट इलेक्ट्रोड आहे. आणि हा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, तर हायड्रोजन गॅसच्या कॉन्टॅक्टमध्ये. तर गॅस हा लगेच कुठे लिहायचा, इलेक्ट्रोडच्या शेजारी लिहायचा. आणि त्याचं जे प्रेशर आहे, गॅस असेल तर त्याचं प्रेशर मेन्शन करायचं. समजा क्लोरीन इलेक्ट्रोड आहे, तर प्लॅटिनम Cl2G इथंच लिहायचं 1 ॲटमॉस्फिअर. म्हणजे त्याचं प्रेशर तिथं मेन्शन करायचं. आणि फिजिकल स्टेट म्हणजे इलेक्ट्रोड आहे त्याच्या शेजारी पहिला प्रेफरन्स कोणाला द्यायचा, गॅस किंवा एखादा अनडिझॉल्व सॉल्ट असेल. म्हणजे तुम्ही कॅलोमेल इलेक्ट्रोड वापरला तर त्यामध्ये Hg2Cl2 जो आहे हा काय, तो अनडिझॉल्व येतो, तर तो इलेक्ट्रोडच्या शेजारी लिहायचा. आता तिसरा महत्त्वाचा जो पॉईंट आहे, फार सोपा आहे, फक्त लक्षात ठेवा. पहिल्यांदा इलेक्ट्रोड लिहिले आपण, मध्ये काय लिहिलं, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन लिहिलं. आणि जर त्यामध्ये गॅस किंवा एखादा अनडिझॉल्व सॉल्ट असेल तर ते बरोबर इलेक्ट्रोडच्या शेजारी लिहायचं. आता आपण सिंपल बघूया की समजा झिंक आणि झिंक सल्फेट हे कसे आहेत, डायरेक्ट बुडवले आपण त्यामध्ये, म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट दाखवण्यासाठी इथं वापरायची सिंगल लाईन, झिंक इन कॉन्टॅक्ट विथ झिंक सल्फेट. तसं कॉपर आणि कॉपर सल्फेटमध्ये पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, म्हणून काय वापरायचं, सिंगल लाईन वापरायची. म्हणजे सिंगल व्हर्टिकल लाईन इज युज्ड टू इंडिकेट डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन इलेक्ट्रोड अँड इलेक्ट्रोलाइट. आणि डबल, आता हे दोघं जोडलेत आपण कशाने जोडले, सॉल्ट ब्रिजनं जोडले. सॉल्ट ब्रिज दाखवण्यासाठी डबल व्हर्टिकल लाईन वापरायची. म्हणजेच इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू सॉल्ट ब्रिज असेल तर आपल्याला इथं डबल व्हर्टिकल लाईन वापरायची. बघा, आपला हा सेल रिप्रेझेंट झाला. लेफ्ट अँड राईटला काय लिहिलं आपण, इलेक्ट्रोड्स लिहिले, मध्ये काय लिहिलं, इलेक्ट्रोलाइट लिहिला. जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट दाखवायचं असेल तर सिंगल व्हर्टिकल लाईन वापरायची. इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू सॉल्ट ब्रिज दाखवायचं असेल तर काय वापरायचं, डबल व्हर्टिकल लाईन वापरायची. आता समजा आपण इथं आणखीन एक इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करू. समजा मी इथं म्हटलं कॉपर इन कॉन्टॅक्ट विथ कॉपर सल्फेट आणि दुसरा आहे प्लॅटिनम सॉलिड
in contact with H2, G 1 atmosphere, it is in contact with H plus 1 molar. आता इथं बघा, कॉपर आणि कॉपर सल्फेट डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये. कॉपर हा सॉलिड स्टेट मध्ये, कॉपर सल्फेट हा एक्वेस आहे 1 मोलर. आणि दुसरा इलेक्ट्रोड आहे हा ग्राफाइट प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे. इट इज इन कॉन्टॅक्ट विथ हायड्रोजन गॅस विच इज इन कॉन्टॅक्ट विथ 1 मोलर सोल्युशन ऑफ H प्लस आयन. आणि हे दोन इलेक्ट्रोड्स आपण काय करतोय, दॅट आर सेपरेटेड बाय सॉल्ट ब्रिज. तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण. समजा Al आहे, Mg solid in contact with Mg plus 2 1 molar. It is in contact with Al plus 3 1 molar in contact with Al solid. हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. आता बघा इथं काय होतंय, ऑक्सिडेशन म्हणून हा आपण कुठं लिहिला, लेफ्टला. इथं काय होतं, रिडक्शन म्हणून हा राईट. आता आपण मगाशी बघितलं की कशा पद्धतीनं सेल आपण कन्स्ट्रक्ट करतो, त्याचं नोटेशन कशा पद्धतीनं लिहितो. आता समजा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, की त्यामध्ये आपण असं एक्झाम्पल घेतलं की समजा Mg आहे, इलेक्ट्रोड कोण आहे, मॅग्नेशियम. आणि इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जे आहे त्यामध्ये आयन्स असतील Mg2+. आता याचं समजा कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 मोलर. आणि दुसरा जो इलेक्ट्रोड आहे हा आहे गोल्ड. आता इथं आपण इट इज इन कॉन्टॅक्ट विथ Au+2. आता हे दोन इलेक्ट्रोड्स आहेत, दॅट आर. आता हा पहिला हाफ सेल असेल, हा दुसरा हाफ सेल असेल. यामध्ये आपण काय लिहिणार, डबल व्हर्टिकल लाईन. म्हणजे हा ॲनोड आहे जिथं ऑक्सिडेशन होतं, Mg इज कन्वर्टेड इनटू Mg2+. आणि हा कॅथोड आहे जिथं रिडक्शन होतं, Au+2 एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन एंड गिव्स Au. आता तुम्हाला याच्यावरती अशा पद्धतीने प्रश्न असतो की तुम्हाला कन्स्ट्रक्ट द सेल फ्रॉम सेल रिॲक्शन. मग त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे की सेल रिॲक्शन कशी लिहायची असते. आता आपण हेच एक्झाम्पल घेऊ. समजा इथं आपण घेतलं की ऑक्सिडेशन आहे, म्हणजे कुठं होतं हे, ॲट ॲनोड. म्हणजे जेव्हा तुम्ही रिॲक्शन लिहिता तेव्हा 3 पॉईंट्स लिहायचे. पहिला आहे रिॲक्शन ॲट ॲनोड, काय होणार, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. आता इथं तुम्हाला फारसं इथं काही ट्रेस देण्याची गरज नसते. इथं डायरेक्ट तुम्हाला दिलेलं असतं की Mgचं कन्वर्जन कशामध्ये होते, Mg2+ मध्ये. म्हणजेच Mg सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू Mg2+ प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ही झाली ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, इट लुजेस इलेक्ट्रॉन्स. दुसरा पॉइंट असेल रिॲक्शन ॲट कॅथोड. आता कॅथोड जवळ काय होणार आहे, तर रिडक्शन होणार. रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲट कॅथोड. आता इथं सरळ डावीकडून उजवीकडे जायचं, म्हणजे आयन कुठला आपला, Au2+. आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, तर Au सॉलिड. आता +2 आहे, म्हणजेच हा किती इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करेल, 2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करेल. आणि त्यामुळे आपल्याला इथं ही ऑक्सिडेशन रिॲक्शन मिळाली, ही रिडक्शन रिॲक्शन मिळाली. आता तिसरा पॉइंट असतो की ओव्हरऑल रिॲक्शन, ओव्हरऑल सेल रिॲक्शन. आता ओव्हरऑल सेल रिॲक्शन हे काय, तर ह्या दोन्हीची गोळाबेरीज आहे, ॲनोड आणि कॅथोडच्या. हे असते रेडॉक्स रिॲक्शन. आता रेडॉक्स रिॲक्शन जेव्हा तुम्ही लिहिता,
बघा कॅथोड आणि एनोडच्या रिॲक्शन लिहिल्यानंतर आपल्याला रेडॉक्स रिॲक्शन लिहायची आहे, म्हणजेच इट इज कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. पण हे लिहित असताना टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन असला पाहिजे. जेवढे इलेक्ट्रॉन इथं दिले जातील तेवढे इथं ॲक्सेप्ट झाले पाहिजेत, म्हणजे हे इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉन कॅन्सल केले जातील. आता इथं दोनच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, हे 2ला 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन काय आली तर Mg सॉलिड प्लस Au2 प्लस aqueous gives Mg2 प्लस aqueous प्लस Au सॉलिड. तर ह्या पद्धतीने आपण रेडॉक्स रिॲक्शन लिहू शकतो. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. आता दुसरं एक्झाम्पल असं आहे की Zn आणि Cr याचं घेतलं आपण. तर Zn इन कॉन्टॅक्ट विथ Zn+2 aqueous which is in contact with Cr+3 aqueous into which is in contact with Cr solid. This is 1 molar and 1 molar. आता आपण हे घेतलं तर इथं काय मिळते आपल्याला तर डावीकडून उजवीकडं एनोड इथं आहे जिथं ऑक्सिडेशन होईल, कॅथोड इथं आहे, म्हणजे ॲट एनोड काय मिळणार ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन काय असेल Zn सॉलिड गिव्स Zn2 प्लस aqueous प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. तसं ॲट कॅथोड हा पहिला पॉईंट झाला आपला. दुसरा पॉईंट ॲट कॅथोड काय होणार रिडक्शन, रिडक्शन हाफ रिॲक्शन. आता ही रिॲक्शन काय तर जो आपला आयन आहे Cr+3, आता Cr+3 आहे याचं कन्वर्जन Cr सॉलिड मध्ये होणार आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करेल. 3 चार्ज आहे म्हणून इलेक्ट्रॉन किती एक्सेप्ट करेल 3 इलेक्ट्रॉन्स. आता ही झाली रिॲक्शन ॲट कॅथोड. आता तिसरा जो पॉइंट आहे हा असतो ओव्हरऑल रिॲक्शन. ओव्हरऑल सेल रिॲक्शन म्हणजेच कुठली रिॲक्शन आहे रेडॉक्स रिॲक्शन. आता रेडॉक्स रिॲक्शन आपल्याला लिहायचे आहे, पण इथं काय झालंय तर टोटल लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल नाहीये. हे पहिल्यांदा आपल्याला इक्वलाइज करून घ्यावं लागते. त्यासाठी मला काय करावं लागेल तर याला मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर मला इथं 6 इलेक्ट्रॉन्स मिळतील, आणि याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं सुद्धा काय मिळतील 6 इलेक्ट्रॉन्स मिळतील. म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन्स इक्वल करण्यासाठी पहिल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि दुसऱ्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं. आता इलेक्ट्रॉन्स इक्वल आहेत, आपण यांची बेरीज करू शकतो. हे इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील, म्हणजे आपल्याला इथं काय मिळालं थ्राइस Zn सॉलिड प्लस ट्वाइस Cr+3 aqueous gives thrice Zn2 plus aqueous plus twice Cr solid. या पद्धतीने तुम्हाला सेल दिला असेल तर त्याच्यावर आधारित आपल्याला सेल रिॲक्शन लिहिता येते. आता याच्या उलट आपण बघू की सेल रिॲक्शन दिली असेल तर आपल्याला सेल कन्स्ट्रक्ट करता येतो. आता समजा सेल रिॲक्शन दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला सेल काय करायचा कन्स्ट्रक्ट करायचा आहे. रिॲक्शन असे Zn सॉलिड
plus Cu plus 2 aqueous gives Cu solid plus Zn plus 2 aqueous. आता अशी रिॲक्शन दिली असेल तर त्यावरून आपल्याला सेल कन्स्ट्रक्ट करता येतो. कसा करायचा, तर पहिल्यांदा आपण बघितलं तर Zn आहे त्याचं कन्वर्जन Zn+2 मध्ये झालं, म्हणजे ऑक्सिडेशन झालं. म्हणून पहिला Zn हा काय झाला, ॲनोड झाला, म्हणून डाव्या साईडला Zn लिहिणार. हा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, तर Zn+2 आयन असणाऱ्या सोल्युशनच्या. दुसरा जो इलेक्ट्रोड आहे हा कुठला आहे, आपला कॉपर आहे, आणि हा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, तर Cu+2 आयनच्या. आणि ह्या दोघांच्या मध्ये काय असेल, दे आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. इथं आपण याचं कॉन्सन्ट्रेशन लिहू 1 मोलार 1 मोलार. म्हणजे तुम्हाला सेल रिॲक्शन दिली असेल तर त्यावरून आपल्याला सेल कन्स्ट्रक्ट करता येतो. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. Zn solid plus twice H plus gives Zn+2 plus H2. आता समजा ही रिॲक्शन आहे तर ह्यावरून आपल्याला सेल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आता मगाशी आपण बघितले त्यामुळं Znचं ऑक्सिडेशन होतंय, त्यामुळे Zn हा काय आहे, ॲनोड आहे. आता नेहमी जेव्हा तुम्ही सिंगल हाफ सेल लिहिता, नेहमी लक्षात ठेवा, एकटा हाफ सेल जेव्हा लिहिता तेव्हा अगोदर आयन लिहायचा आणि मग इलेक्ट्रोड लिहायचं. म्हणजे आधी काय लिहिणार, Zn+2 इन कॉन्टॅक्ट विथ Zn. हे कधी एकटा हाफ सेल लिहिताना. पण जेव्हा तुम्ही सेल कन्स्ट्रक्ट करता त्यावेळी मात्र दोन्ही टोकाला अगोदर काय लिहिणार आपण, इलेक्ट्रोड. आता इथं झिंक हा इलेक्ट्रोड आहे, Zn सॉलिड इन कॉन्टॅक्ट विथ Zn2 प्लस ॲक्वेस. समजायचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलार. आता नेहमी सॉल्ट ब्रिज लागतो. हा एक हाफ सेल झाला, ऑक्सिडेशन हाफ सेल. आता इथं दुसऱ्या बाजूला आपल्याला रिडक्शन हाफ सेल लिहायचं आहे. H+ इज कन्वर्टेड इनटू H2. म्हणजेच इथं मगाशी आपण बघितलं की जेव्हा गॅसेस आहे इलेक्ट्रोड त्यावेळी प्लॅटिनम हा इनर्ट इलेक्ट्रोड आपण इथं वापरणार आहे, प्लॅटिनम सॉलिड. हा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर इलेक्ट्रोडच्या शेजारी काय लिहायचं, लगेच गॅस लिहायचं, H2G1 ॲटमॉस्फिअर. आणि मग हा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर H+ आयनच्या. हे कसं आहे, 1 मोलार. तर ह्या पद्धतीने आपण सेल रिॲक्शन दिली असेल तर त्यावरून आपल्याला सेल कन्स्ट्रक्ट करता येतो. तर आज आपण टोटली 3 पॉईंट्स बघितले, ज्यामध्ये आपण गॅल्व्हॅनिक सेल मधला पहिला पॉईंट बघितला सॉल्ट ब्रिज, त्याचं डेफिनेशन, प्रिपरेशन अँड युजेस. त्यानंतर आपण बघितलं कन्व्हेन्शन्स किंवा कन्व्हेन्शन्स युज्ड फॉर रिप्रेझेंटिंग द सेल किंवा नोटेशन, रायटिंग द नोटेशन ऑफ सेल. आणि तिसरा पॉईंट आपण बघितला हाऊ टू राईट द रिॲक्शन फ्रॉम द रिप्रेझेंटेशन ऑफ सेल. त्याचा उपयोग तुम्हाला प्रॉब्लेम्स जे आहे त्याच्यावर असणारे हे प्रॉब्लेम सोडवताना होणार आहे. तर इथं आपण थांबूया. थँक्यू.